नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी झालेल्या पेपर 2 सामाजिकशास्त्र या विभागातील प्रश्न. मागील भागात आपण 128 प्रश्न बघितली होती. आता त्यापुढील प्रश्न बघणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 29. किती वाजले असतील ते सांगा. रेखावृत्त आहे पासून आणि पर्यंत. वेळ रेखावृत्त आहे 15 अंश पूर्व ते 90 अंश पूर्व. वेळ आहे दुपारचे 12. तर पर्यंत रिकामी जागा. पर्याय आहे सकाळचे 5 वाजले 5, दुपारचे 3, सायंकाळचे 6, सकाळचे 5. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सायंकाळचे 5. प्रश्न क्रमांक 130. 22 जून रोजी उत्तर ध्रुवावर रिकामी जागा तासांचा दिवस असतो. पर्याय आहे 0 तास, 12 तास, 18 तास, 24 तास. तर याचे योग्य उत्तर आहे 22 जून रोजी उत्तर ध्रुवावर 24 तासांचा दिवस असतो. प्रश्न क्रमांक 131. हिमरस्ते याचा अर्थ पुढील पैकी रिकामी जागा. पर्याय आहे हिवाळ्यात गोठवलेल्या जलमार्गावर तयार करतात. हिवाळ्यात गोठलेला असताना हिम काढून तयार करतात. बर्फाच्छादित प्रदेशात पर्वतीय भागातले रस्ते सदैव हिमाने आच्छादलेले असतात. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बर्फाच्छादित प्रदेशात पर्वतीय भागातील रस्ते. प्रश्न क्रमांक 132. लोकसंख्येचे वितरण काही प्रदेशात दाट असते कारण रिकामी जागा. पर्याय मैदानी प्रदेश असतो. प्राचीन काळापासून प्रदेशात लोकसंख्या स्थिर असते. शेती व उद्योगांचा विकास अधिक असतो. शासकीय दृष्ट्या अशा प्रदेशाला महत्त्व अधिक असते. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शेती व उद्योगधंद्यांचा विकास अधिक असतो. प्रश्न क्रमांक 133. साओ पावलो येथे मानवी वस्ती दाट आढळते कारण रिकामी जागा. पर्याय समुद्रकिनारी क्षेत्रात आहे. शेतीयोग्य मुबलक जमीन आहे. कॉफी उत्पादनासाठी प्रदेश प्रसिद्ध आहे. हवामान खनिजे शेती सर्व पूरक आहेत. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हवामान खनिजे शेती सर्व पूरक आहेत. प्रश्न क्रमांक 134. कमाल व किमान चाल्यासाठी फरकातील मूल्यास त्याची रिकामी जागा असे संबोधले जाते. पर्याय आहे विचलन कक्षा, तफावत, घट. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कक्षा. प्रश्न क्रमांक 135. मळ्याच्या शेताची वैशिष्ट्ये स्पष्ट होणारा अचूक गट ओळखा. पर्याय आहे डोंगर उतारावर अन्नधान्य उत्पादन असलेले, तंत्रज्ञानाचा वापर कमी, भांडवल गुंतवणूक मोठी. शेतीचा आकार लहान, अन्नधान्य उत्पादन कमी, शास्त्रशुद्ध प्रयोगाद्वारे मनुष्यबळाचा वापर जास्त. शेतीचा आकार लहान, निसर्गावर आधारित, डोंगराळ भागात शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाचा अभाव. शेतीचा आकार मर्यादित, फळाफुलांची शेती, आधुनिक पद्धतीचा वापर, नफा जास्त. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शेतीचा आकार मर्यादित, फळाफुलांची शेती, आधुनिक पद्धतीचा वापर, नफा जास्त. प्रश्न क्रमांक 136. पुढीलपैकी कोणत्या खंडात नद्या कालव्याने जोडून मार्ग तयार झाले आहेत. पर्याय आहे युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, युरोप. प्रश्न क्रमांक 137. नॉट्स हे परिमाण रिकामी जागा वेग किलोमीटर प्रमाणे मोजण्यासाठी वापरले जाते. पर्याय समुद्राचा लाटा, वाऱ्याचा वेग, पावसाचा वेग, चक्रीवादळाचा वेग. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वाऱ्याचा वेग. तर ही होती TETच्या संदर्भात समाजशास्त्र या विषयातील प्रश्न. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत. व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.